तर काहीच व्हिडिओ चालू होण्याच्या आधी एक रिमाइंडर तुम्हाला, आपण व्हॉट्सअपवरती एक चॅनल काढला होता, पण त्याच्यावरती तुम्हाला मेसेज करता येत नाही, फक्त तिथं मीच मेसेज करू शकतो. तर तसं नको आहे आपल्याला, तुम्ही सगळ्यांना बोलता आलं पाहिजे. तर तिथं मी आपल्या ग्रुपची लिंक टाकलेली आहे, तर तुम्ही जाऊन जॉईन केलं नसेल तर ग्रुपला जॉईन करू शकता. आणि काय प्रश्न असतील तर बाकी काय सजेशन असतील जे यूट्यूबवर आपण बोलू शकत नसू ते तिथे जाऊन बोलू आपण. तर जॉईन केलं नसेल तर अवश्य जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण शेतामध्ये निघालेलो आहे, ॲज युजल रोज जातोच त्याप्रमाणे. पण आज आपल्या शेताफळाला व्यापार आलेला आहे आणि चौथा तोडा आपण आज दिलेला आहे. तर किती रुपयाला दिला, काय दिला, हे व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला कळेलच. त्याबरोबर जायच्या आधी आपल्याला थोडं ऑर्गॅनिक प्लॉटचं आपण बघितलं, कारण की हे टोमॅटोचे रोपं दिसत आहेत तुम्हाला, जे आता कोलमडून जात आहेत, कारण की त्यांना आता टोमॅटो लागायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला दिसत असतील इथं, हे बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर फुलं पण लागलेले आहेत भरपूर. आणि विषय काय होतोय, हे झाडं असे कोलमंट आहेत खाली, त्यामुळे ह्यांना आपल्याला आज बांधून घ्यायचं आहे. त्याचबरोबर शेतामध्ये काही नवीन टास्क असतील ते आज आपण जाऊन पाहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण आलो आपल्या शेतामध्ये आणि येथे एक कांड झाला, तुम्ही बघू शकता. आपला हात सुजलेला दिसत असेल तुम्हाला. तर कशामुळे सुजला हा, जी आपली मधमाशी असते ती एक चावून गेली आणि त्याच्यामुळे हा सुद्धा चाललाय, काही कळत नाही. आता येईल कमी एका दिवसामध्ये. हिप्पोसारखं दिसायला लागलाय ते हात, येईल कमी. तर आपल्या शेतामध्ये आज आपल्या गव्हाला पाणी द्यायला चालू आहे, जे की आपण पेरून घेतला होता. देशी गहू आपण बी आणलेला आहे, औरंगाबादवरून मागवलं होतं ऑनलाईन. तर ते आलेलं आहे आणि यावेळेस आपण जरा वेगळं बी पेरले, त्याच्यामुळं बघू आता यावर्षीचा गहू कसा येतोय. एकदम देशी वाण आहे याचं. आणि समोर बघू शकता इथं पाणी द्यायला चालू आहे. तर आपले गुलाब भाई दिसत आहेत तुम्हाला समोर, ते सध्या गहू भिजवत आहेत आपलं. आणि इकडे बघू शकताय सारं ओढून त्यानंतर याला पाणी द्यायला चालू आहे. समोर बघू शकताय तुम्हाला, इथं दिसत असेल गव्हाचं बी, हे आपण पेरलेलं आहे आणि ह्याला पाणी द्यायला चालू आहे. जे असं वरती दिसतंय ते नंतर मातीमध्ये जाऊन खाली दबतं. तर बघू शकताय समोर पाणी चालू आहे. एकरी 40 किलो बी आपल्याला लागलं आहे आणि ते आपण ऑनलाईन मागवलं होतं, कारण दरवेळेस जे आपण बी म्हणजे गव्हाचं बी करतो, म्हणजे गहू करतो ते वेगळं असतं. त्यावर्षी पूर्णपणे देशी केलेलं आहे आपण. समोर बघू शकताय तुम्ही, हे असं सारे आपण जे केलेलं आहे ते आता भिजवायला चालू आहेत. आणि हे बघू शकताय तुम्ही, इथं समोर पाणी दिसत असेल तुम्हाला. आणि हे जे पाणी येतंय ते आपल्या शेततळ्यातून येतं, जे आपलं शेततळ आहे जिथं आपण वॉटरचं स्टोरेज करतो, तिथून आपल्या सर्व शेताचे जे प्लॉट आहेत तिथं पाणी ट्रान्सफर केलं जातं पाईपलाईनद्वारे. तर हे बघू शकताय मागे लाईट आहे आणि तिथं समोर तुम्हाला कोपऱ्यात दिसत असेल, तिथून पाणी इकडे येते आणि स्टेप बाय स्टेप एक 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 हे भिजवायला चालू आहे. गाईज, आपण कशा प्रकारे आपल्या इथं पाणी आणलं जातं हे तुम्हाला मी दाखवतो, कारण की जे आपलं शेततळ आहे ते तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघितलं असेल. त्याच्यानंतर ते फिल्टरमध्ये येतं पाणी आणि त्याच्यानंतर फिल्टर होऊन पाणी मग आपल्या शेताला येतं. याच्यावरचा डिटेल्ड व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, पाहिलं नसेल तर यूट्यूबवरती जाऊन पाहू शकता. आणि नवीन असाल तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर समोर बघू शकताय इथून पाणी तिकडे जाते. त्यानंतर मग स्टेप बाय स्टेप आपण एक एक सारा भिजवून घेणार आहे. पाणी किती स्वच्छ आहे, हेच पाणी आपल्या गव्हाला आपण वापरतो, कारण की फिल्टर्ड पाणी आहे. जे घाण असते ते सर्व निघून जाते आणि त्यानंतर मग असे दंडावाटे जे सारे केलेले आहेत त्याच्यामध्ये हे पाणी जातं. आणि साधारणतः आठवड्याच्या अंतरावर हे जे गहू आपण पेरलेला आहे तो उगवून येतो. हे साधारणतः 6 महिन्यामध्ये हार्वेस्टिंगला येतो गहू. तर गहू काढायच्या वेळेस आपलं एक ड्रीम प्लॅन आहे, म्हणजे आपण एक ठरवलेला आहे, एक आपल्याला फोटो काढायचा आहे. तर तो फोटो काढण्यासाठी आपल्याला एक 4-5 महिने खूप कन्सिस्टंट राहावं लागणार आहे. आणि
त्यानंतर मग तो आपल्याला फोटो काढता येईल. तर बघू आता आपण ते कन्सिस्टंट राहू शकतोय का नाही आणि कशाबद्दल फोटो आहे काय फोटो हे तुम्हाला कळेलच पुढं. त्यासाठी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि माझ्या जर्नीमध्ये सहभागी व्हा. आणि काय सजेशन असतील तुमचे तर ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, नाही तर आपल्या व्हॉट्सअपवरती ग्रुप काढलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करतोय. तर गाईज भिजवायला तर चालूच आहे आपलं आणि हे आज नाही तर उद्यापर्यंत भिजवून होईलच. तर आपल्या सीताफळाला व्यापारी आलेला आहे आणि तोडणी चालू आहे. तर आपण बघूया नेमकं किती रुपयानं आपल्याला माल दिला आहे आणि किती तोडणी झालेली आहे. हे भरपूरच आता सुजलेलं दिसत आहे, तुम्ही बघू शकता. हात बघा आणि हा हात म्हणजे किती डिफरन्स आहे. आय होप की कमी येईल हे, कारण की इथं बघू शकता तुम्ही, इथं चावलं होतं मला ते मधमाशी असते ते. आणि एक मधमाशी काय करते, तुम्हाला नाना पाटेकरचा तो डायलॉग आठवत असेल की साला एक मच्छर आदमी को, ते कंप्लीट करा तुम्ही आता. तर आपण निघालो आपल्या सीताफळाकडे. समोर तुम्हाला दिसत असेल तिकडं आपला सीताफळाचा प्लॉट आहे. तर बघू आपण जाऊन घेऊ अपडेट थोड्या. तर काही समोर बघू शकताय तुम्ही आपल्या शेतामध्ये जे व्यापार आलेले ते इथं तोडणी करून आपण माल आणतो आणि त्याच्यानंतर इथं पॅकिंग करतात ते. गाईज तुम्ही बघितलं हे माल इथं सॉर्टिंग करतात, म्हणजे आपण सीताफळ तोडून आणतो त्यानंतर मग एका ठिकाणी ओततो आणि त्यानंतर मग ते त्यांचे व्यापाराचे जे माणसं असतात ते सॉर्टिंग करून कॅरेट एक साधारणतः 15 ते 20 किलोच्या दरम्यान ते भरतात आणि मग ते त्यांच्या जे बाजारपेठेत तिकडे नेतात. तर आजचा माल आपण दिलेला आहे 28 रुपयाला, जो की आधीच्या ह्याच्यापेक्षा चांगला आहे, जो की ह्याच्या आधी आपण 25 रुपयाला दिला होता आणि तो वाढत आता 28 रुपयाला आलेला आहे. आणि पहिला तोडा होता तो आपण 35 रुपयाला दिला होता. तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, जाऊन तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो आपल्याला आता जाऊन आपल्या घरासमोर जो ऑर्गॅनिक शेतीचा प्लॉट आहे आपला घरी खाण्यासाठी जो भाजीपाला केला आहे छोटासा, तर ते जे टोमॅटोची झाडं आहेत ते खाली पडत आहेत, त्यांना आपल्याला बांधून घ्यायचं आहे. तर ते थोडं काम आहे आपल्याला. तर बघू आता ते होतंय का नाही, कारण की त्याला वेळू लागतात, ते वेळू अवेलेबल असतील आपल्याकडे, तर ते आज आपण करून घेणार आहे. तर आत्ता आपण घरी जाऊया आणि हे सीताफळाचा तोडा आहे तो संध्याकाळपर्यंत गाडी भरून होतेच, मग त्यानंतर ते निघतात. आणि इकडं समोर आपले गुलाब आहेत ते आपल्या गावाला पाणी देत आहेत आणि बाकी मग आपण अपडेट घेतलेलेच आहेत. हे गाईस तर आपण पोहोचलो आपल्या घरी आणि इकडं आपल्याला उद्या आपल्या शेतामध्ये म्हणजे इथे 1-2 दिवसामध्ये आपल्याला लसूण लावून घ्यायचं आहे, त्याची प्रिपरेशन चालू आहे. तर हे बघू शकताय, हे जे लसूण असतात हे पेंड्या असतात, हे ते नंतर अशा प्रकारे फोडतात आणि तुम्हाला इथं दिसत असेल हे अशा प्रकारे सुट्टा केला जातो आणि हे बघू शकताय त्यानंतर तो आपण आपल्या शेतामध्ये लावतो. तर गाईज अशा प्रकारे आपण तो जो आपला पेंडी बांधलेली असते लसणाची ते सुट्टा करतो आणि त्याचा पाला वेगळा करून आपण तो नंतर आपल्या शेतामध्ये लावतो. तर तो कशा प्रकारे लावला जातो ह्याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवणार आहे. तर आता येथे 1-2 दिवसामध्ये तो आपण लावून घेणार आहे. तर बघू त्यावेळेस आपण तो व्हिडिओ कॅप्चर करायला भेटला तर नक्कीच करू आपण. तर गाईज आपण आपल्या ऑर्गॅनिक प्लॉटमध्ये आलेलो आहे, जो की आपल्या घरासमोर आहे आणि सूर्यमावरतीला गेलेला आहे. आणि इकडे बघू शकता हे आपले टोमॅटोची रोप आहेत, त्याला आता फुलं लागलेली आहेत आणि टोमॅटो पण लागत आहेत. तर ते आपल्याला व्यवस्थित बांधून घ्यायचे आहेत, कारण की ते त्याच्या वजनाने नंतर झाडं खाली पडत आहेत आणि असंही ते लवचिक असतात. तर साधारणतः ह्याला काय करतात म्हणजे इकडं सुरुवातीला आणि शेवटला लाकड रोवतात आणि त्याच्यानंतर त्याला तार बांधून त्याला ह्या ज्या फांद्या असतात त्या अशा बांधल्या जातात, जेणेकरून हे झाड सरळ राहावं. तर इथं खड्डा घेण्यासाठी वेळ लागेल, कारण की हे रान आहे आपलं ते असं रफ झालेलं आहे. त्याच्यासाठी आपण टाईम वाचवण्यासाठी हे आपले लोखंडी रॉड आहेत, जे की आपले बांधकाम म्हणजे जुन्या पद्धतीत वापरत होते. घर आपल्याला वाढवायचं असेल तर हे बार सोडत होते, तर ते आपण कट केलेले होते, तर ते शिल्लक होते. तर आपण काय करणार आहे, हे बार दिसतं तुम्हाला, तर आता इथं आपल्याला बांधायचं. तर हे इथं आपण रोवणार ह्याला खाली, हे बघू शकता अशा म्हणजे ठोकून ह्याला रोवणार खाली आणि ह्याच्यावरती इथं लाकूड बांधणार आपण, जेणेकरून ह्याची हाईट जास्त होईल. आणि मग त्याच्यानंतर आपण इकडून इकडं सुरुवातीला आणि शेवटला तार बांधणार आणि मग ह्याच्या फांद्या आहेत ते बांधून घेणार आहे.
प्रकारे आपण हे आपले लोखंडी रॉड आहेत ते रोवून घेतलेले आहेत, जे आपल्याला वेळू लागणार होते त्यासाठी प्रत्येक ठिकाणी खड्डा घ्यावा लागत होता. तर हे एकदम सोपं आहे. काय करणार आपण आता, हे आपले वेस्टेज होतंच तर ह्याला यूजमध्ये आणलेलं आहे आपण. तर आता ह्याच्यावरती इथं आपण काठी बांधणार, असे तुम्हाला समजलं असेल. तर इथं काठी बांधून ह्याची हाईट वाढवणार, जेणेकरून ह्या ज्या फांद्या आहेत ते व्यवस्थित प्रकारे उंचीवर बांधल्या गेल्या पाहिजेत. आणि जे टोमॅटो लागणार आहेत ते पण चांगले राहतील आणि झाडं पण खाली पडून खराब होणार नाहीत. तर त्यासाठी आपण हे बांधून घेतोय. तर मित्रांनो, आपण थोडं आलो आपल्या स्टोअर रूम म्हणण्यापेक्षा स्टोअर हॉल म्हणलं तरी चालेल, कारण की इकडं बघू शकता, इकडं आपलं शेतीचं सामान पडलेलं आहे, जे की जास्त वापरात नसतं, ते इथं स्टोअरला असतं. तर त्याच्यामध्ये आपल्याला वेळू शोधायचे आहेत, जे आपण आता आयर्न रॉड आपण जमिनीमध्ये रोवलेले आहेत त्याला वरती बांधायचे आहेत, जेणेकरून त्याची हाईट वाढून ते आपला टोमॅटो आपण त्याला बांधू शकू. तर इथं बघू आपण सापडतंय का आपल्याला. आता याच्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे. नाही सापडलं तर आपल्या डोक्यामध्ये एक विचार आहे, तर तो सक्सेस होतोय का बघूया आपण. तर गाईज जे वेळू आहेत ते आपल्याला काय मिळालेले नाहीत बांबू, तर ते आपण बघू आपल्या शेतामधने जाऊन उद्या आणू शकतो, नाहीतर उद्या सकाळी इथे येऊन बघावं लागेल, कारण की इकडं अंधार पडलेला आहे खूप आणि इट्स नॉट सेफ अंधारामध्ये शोधणं. तर बघू आपण ते उद्या राहिलेलं काम करून टाकूया. तर आजचा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आपल्या गव्हाला जे पाणी द्यायला चालू होतं कशा प्रकारे देतात आणि आपला सीताफळाचा जो तोडा आलेला आहे त्याला किती रुपये रेट मिळाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.